शिफारस नसलेले बियाणे माती मारल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बर्बाद. सोयाबीन उत्पादक शेतक यांसाठी उठाव करू देवानंद पवार. वाशिम जिल्ह्यात शिफारस नसलेले सोयाबीनचे बियाणे शेतक यांच्या माथी मारण्यात आले. वांझ बियाणे दिल्याने हजारो एकर जमिनीवर सोयाबीनच्या झाडाला शेंगाच लागले नाहीत. ज्या वाणाला शिफारस नाही असे बियाणे बाजारात आले कसे, असा प्रश्न उपस्थित करीत दोषी अधिका यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी नेते काँग्रेसचे वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांनी केली आहे. ते कारंजा लाड येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनची लागवड करतात. वास्तविक शेतक यांसाठी पुरवठा करण्यात येणारे बियाणे हे शिफारस केलेले असावे. याशिवाय या बियाण्यांची ट्रायल सोयाबीन संशोधन केंद्राने करायला हवी. तसेच लॉट निहाय फील्ड टेस्ट करणे आवश्यक आहे. मात्र या बियाण्यांची नियमानुसार ट्रायल किंवा फील्ड टेस्ट घेतली नसल्याने बियाण्यांची उत्पादकता किती आहे या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित आहे. कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बर्बाद होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला आहे. फुले संगम तसेच फुले दुर्वा 992 हे वाण महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केले आहे. हे बोगस बियाणे कृषी अधिकारी व वितरकांच्या संगनमताने शेतक यांच्या माथी मारले. शेतक यांनी चांगले पीक व्हावे याकरिता योग्य ती मशागत केली. डवरणी फवारणी खतांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. आता मात्र सोयाबीनला शेंगाच न लागल्याने शेतकरी बर्बाद झाला आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार अधिकारी वितरकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देवानंद पवार यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला प्रदेश सचिव दिलीप भोजराज, वाशिम जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ॲड संदेश जैन, जिंतूरकर जिल्हा उपाध्यक्ष ॲड वैभव ढगे, तालुका अध्यक्ष विजय देशमुख, शहर अध्यक्ष आमिर खान पठाण, मानोरा तालुका अध्यक्ष अमोल तरोडकर, शहर अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष युसुफ भाई जट्टावाले, काँग्रेस पदाधिकारी सदस्य व कारंजातील सर्व पत्रकार बंधू व शेतकरी बांधव उपस्थित होते. या संदर्भात शेतक यांसोबत बेरहमी करणार या अधिका यांना आम्ही वठणीवर आणू आणि त्यांच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश करू असा इशाराही देवानंद पवार यांनी दिला आहे. कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक, कारंजा लाड. कारंजा तालुक्यातील आणि वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आज फार मोठ्या संकटात सापडला आहे. ज्या वाणाला कृषी शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलं त्या वाणाचे बियाणे बोगस निघालेले आहे. फुले संगम आणि फुले दुर्वा 992 या दोन वाणाची आम्ही काल अनेक शेतामध्ये भेटी देऊन जेव्हा पाहणी केली तर त्या वाणाच्या झाडांना कुठंही फलधारणा झालेली नाही आणि शेंगा लागलेल्या नाही. ज्यांनी आपल्या आयुष्याची कमाई शेतीमध्ये खर्ची घातली, निंदन केलं, डवरण केलं, खतं दिले, फवारणी केली, तरीसुद्धा त्यांच्या सोयाबीनला जर शेंगा लागल्या नसेल तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं. यामध्ये अधिकारी आणि वितरक मिळून शेतकऱ्यांची फसवणूक करताना दिसते. ज्या वाहनाच्या शिफारसी या भागासाठी झालेल्या नाही ते वाहन या ठिकाणी पेरल्या गेले आणि त्यामुळे आज शेतकरी संकटात सापडलेले आहे. या विषयावर आज आम्ही आवाज उठवलेला आहे. अनेक भागात शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, प्रत्यक्षात शेतीमध्ये पाहणी केली आणि आम्ही आता या संबंधानं मान्य न्यायालयामध्ये, प्रशासकीय स्तरावर आणि रस्त्यावरची सर्व प्रकारची लढाई शेतकऱ्यांसाठी लढू आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.